विष्णु है, गुरु ही शिव है, यहाँ तक कि परमात्मा परब्रह्म ही गुरु है। ऐसे मेरे महान गुरु को मेरा नमस्कार। नमस्कार, माझे नाव सुजय नितीन शिंगारे. मी इयत्ता 7वी शिक्षक. माझ्या शाळेचे नाव समाज शिवराम आणि विद्यामंदिर सातारा. मी आज गुरुपौर्णिमा या विषयी काही 4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांततेने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती आहे. पहिले गुरु आपले आई वडील असतात. ते आपल्याला चालणे बोलणे तिथून ते आपण स्वतःच्या पायावर उभं राहूपर्यंत ते आपल्याला ज्ञान व माहिती सांगत असतात. तसेच आपले दुसरे गुरु म्हणजे शिक्षक. आमच्या शिक्षिका मोरे टीचर त्या आम्हाला खूप आवडतात, कारण त्या आम्हाला हिंदी विषय शिकवतात. त्या पुस्तकातीलच नव्हे तर बाहेरील जगाचेही ज्ञान देतात. त्यांनी आम्हाला वेगळाच असा उपक्रम सांगितलेला की स्वकष्टाने पैसे कमवा. त्यातून आम्हाला जाणीव झाली की आपल्या आई वडील कसे कमवत असते, की मोठे म्हणून आपणही कसं केलं, करिअर आपलं कसं केलं पाहिजे, त्यामुळे आम्हाला मोरे टीचरांनी सांगितलं. नमस्कार, माझे नाव आहे नंदिनी परमेश्वर दास. मी इयत्ता 7वीत शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव आहे समाजभूषण दलित मित्र शिवराम माने विद्यामंदिर. आज मी गुरुपौर्णिमेबद्दल काही 4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांततेने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. आपले प्रथम गुरु म्हणजे आपले आई वडील, जे आपल्याला लहानपणीपासून आपण जोपर्यंत पाया उभं राहत नाही तोपर्यंत आपल्याला मदत करत असतात. जसं की आपण लहान असतो तेव्हापर्यंत आपल्याला काही गोष्टी आपल्याला सांगतात. आपण जर चुकीच्या गोष्टी वागत असलो तर ते आपल्याला समजून सांगतात. आणि आपले दुसरे गुरु आहेत आपले शिक्षक, जे की आपले मोरे टीचर आहेत. तर ते हिंदी विषय शिकवतात आणि ते शिकवतात आणि बाहेरचे जनरल नॉलेज सुद्धा देतात. असे मी बोलून माझे 4 शब्द संपवतो. जय हिंद. माझे नाव समर्थ गजानन पवार. मी आता 7वीत शिकतो. माझ्या शाळेचे नाव समाजभूषण दलित मित्र शिवराम आणि विद्यामंदिर सातारा. मी आज गुरुपौर्णिमेविषयी काही 4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांततेने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. आपले पहिले गुरु म्हणजे आपले आई वडील असताना आणि आपले दुसरे गुरु म्हणजे शिक्षक असतात. आणि माझे म्हणजे गुरु शाळेतील गुरु म्हणजे मोरे टीचर, त्यांना मी आदरपूर्वक नमस्कार करतो. आणि मोरे टीचर आम्हाला पुस्तकातून शिकवतात, पण बाहेर ज्ञानही देतात. मोरे टीचर मला आमच्या वर्ग शिक्षक असले नाही तर, कारण त्यांनी मोरे टीचरांचे मला थोर विचार आवडतात, म्हणून मला मोरे टीचर खूप आवडतात. जय हिंद. नमस्कार, माझे नाव उमेरा सिंग. मी इयत्ता 7वीत शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव समाजभूषण दलित मित्र शिवराम माने विद्यामंदिर आहे. मी आज तुम्हाला गुरुपौर्णिमेनिमित्त काही 4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांततेने ऐकून घ्यावे. गुरु आपले सर्वप्रथम गुरु म्हणजे आई वडील असतात. आणि आपल्याला आई वडील आपल्याला जन्म देतात. गुरु आपल्याला घडवतात. आज मी गुरुबद्दल
गुरुपौर्णिमा होती तर गुरूंच्या पाया पडलेले असतात. माझे नाव कांचनलाल पटेल. मी इयत्ता 7वी मध्ये शिकतो. मी आज तुम्हाला गुरुपौर्णिमेविषयी काही 4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. आज गुरुपौर्णिमा. गुरु हा शब्द ज्ञान या शब्दापासून बनल्यासारखंच आहे. कारण तर ज्ञान म्हणजे गुरु आणि गुरु म्हणजे ज्ञान. हे गुरूंपासून आपल्याला ज्ञान मिळते व ज्ञान हेच आपल्याला करिअर घडवण्यास मदत करते. म्हणून मी सर्वप्रथम मोरेडकरांना नमस्कार करून त्यांना पाया पडतो. आपले पहिले गुरु म्हणजे आपले आई वडील. आई वडील आपल्याला जन्मल्यापासून आपण जोपर्यंत पायावर उभं होत नाही तोपर्यंत आपल्याला घडवण्याचं काम आई वडील तसेच शिक्षक सुद्धा करत असतात. एवढं बोलून मी माझ्या भाषेचा पूर्ण जय हिंद जय महाराष्ट्र. माझे नाव अंकिता मी इयत्ता 7वी शिकतो. मी आज तुमच्यासमोर गुरुपौर्णिमेबद्दल भाषण करणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने घ्या. आपल्या जीवनातील हा महत्त्वाचा विषय आहे. गुरु आपल्याला अंधारातून प्रकाश दाखवत असते. नमस्कार, माझे नाव सुशांत सुनील राऊत. मी इयत्ता 7वी मध्ये शिकतो. मी तुम्हाला आज गुरुपौर्णिमेबद्दल काही 4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. काल गुरुपौर्णिमा होती. कुणी कुणी आपल्या आई वडिलांचे पाय धुवून त्यांच्या पाया पडले, त्यांनी हात धुतले. सगळ्याच मुलांनी केले, त्यांच्यासाठी माझ्याकडून टाळ्या. माझे गुरु तसे तर आपल्या वर्गातले सगळे जण आहेत, कारण त्यांनी पण मला काहीतरी शिकवलेलं किंवा आणि कुणाकुणाला आठवतंय की पहिलीला शिक्षक कोण होतं, दुसरीला शिक्षक कोण होतं, ते काय काय खेळ घ्यायचे, कसे घ्यायचे, त्यांनी हात वर करा. आता आपल्या इथं मोरे टीचर बसलेले आहेत. त्यांना खरं तर माझा नमस्कार, कारण की ते आम्हाला जे सांगतात ते आमच्या चांगल्यासाठीच सांगतात. त्यांचा जो प्रत्येक शब्द असतो, जे प्रत्येक अक्षर असतं आणि जे प्रत्येक वाक्य असतं ते मुलांना काहीतरी शिकवण्याच्या हेतूनच असतं किंवा मुलांना काहीतरी ज्ञान मिळावं, काहीतरी शिकावं मुलं म्हणूनच असतं. तुम्हाला माहिती आहे पारसपत्तर. पारसपत्तर एक असं आहे ज्याला लोखंड लावलं तर ते लोखंड सोन्याचं बनतं. कशाचं बनतं? सोन्याचं. कशाचं बनतं? सोन्याचं. हा, आता तशाच मोरे टीचरांची ज्या म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांवर जी ही असते ना ती त्यांना सोन्याचंच बनवते. त्यांचं करिअर घडवण्याच्या हेतूनच बनवते आणि त्यांचं करिअर घडतंच. आई माझं पत्र हरवलं हा खेळ घ्यायचा. दुसरीत असताना लोहार टीचर आपल्याला 5 पासनं सफरचंद काढायला शिकवलेलं, परत झेड पासनं झेब्रा काढायला शिकवलेलं, वाय पासनं फुलपाखरू काढायला शिकवलेलं. कुणाला आठवतंय? तिसरी तर आपली अख्खी ऑनलाईन मध्येच गेली झूम ॲपवर, त्यामुळे आपल्याला जास्त संपर्क आला नाही. पण तरी पण आपल्याला मानेश्वर होते, त्यांनी पण आपल्याला खूप छान प्रोत्साहन दिलं, पाठ करण्यासाठी प्रोत्साहन दिलं. आणि आता आपल्याला मोरे टीचर त्या एवढं छान शिकवतात ना, त्यांच्या एवढं छान पण शिकवत म्हणून त्यांच्यासाठी परत एकदा माझा नमस्कार. श्री